चला त्यांच्यात मध्ये पडूया, सोडा, काय गरज आहे आपल्याला. या उद्देशाने आज आपण खूप पाठीमागे पडलेलो आहोत. काय झालेलं आहे, या उद्देशाने पाठीमागे पडलेलो आहोत. जे अध्यक्ष उपाध्यक्ष जे समोर बसलेले आहेत ना, अहोरात्र त्यांनी धरणा प्रदर्शन करतात, अहोरात्र तुमच्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन थांबतात, मोठमोठ्या ठिकाणी जाऊन स्ट्राईक करतात. त्यांना कधी कधी गुन्हे दाखल होतात. मग तुम्ही कधी त्यांना विचारता जाऊन की तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले, आमच्याकडून काही मदत करू काय म्हणून? तुम्ही कधी तुमच्या पाठीशी आहे म्हणून कधी गेलाय? नाही गेलाय. पण जेव्हा तुमच्यावर जेव्हा हे होते तेव्हा आपण काय करतात, हे सगळे अध्यक्ष वगैरे तुमच्या समोर येतात, तुमचे राजकारणी येत नाही तिकडे. आणि हा जो प्रश्न जो निर्माण झालाय हा राजकारणामुळे झालाय, म्हणून मी राजकारणाचा जिथं काढलो. कारण की हे राजकारण नसेल तर हा प्रश्नच निर्माण होणार नव्हता. पूर्वी गावागावामध्ये पंच कमिटी वगैरे सगळं होतं आणि ती पंच कमिटी काय करत होती, तिथल्या तिथंच मोकळं करायची. आज काय झालंय, पंच कमिटी पण 4 पंच कमिटी, एका नेत्याचे 4 जण दुसऱ्या नेत्याचे आणि 4 जण तिसऱ्या नेत्याचे. तुम्हाला तिथं न्याय भेटत नाही म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला जायचं. पोलीस स्टेशन मधून काय करतात, त्यांची तिथं सुद्धा या नेत्यांचे म्हणजे फेवरमध्ये कोणीतरी असते तिकडच्या इकडच्या, मग ती कोर्टला कुठे जाते, कोर्टला जाते. शेवटी जाऊन शेवटी तुमच्यामधले विटनेस होतात आणि तुमच्यामधले जेव्हा विटनेस जाऊन सांगतात तेव्हाच ती केस संपते. सिंपल सांगायला तुम्हाला, जास्त हे करून सांगत नाही मी. मग आज जे आपले अध्यक्ष आमचे बसवगौडा पाटील सर सांगितले तुम्हाला, सर सांगितले की तुम्हाला की संघटना करा. संघटनेचा फायदा तुम्हाला अजून माहिती नाही. एखाद्या वेळेला समजा तुम्हाला वगैरे संकट आलं, यायचं नाही. समजा एखादं काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे काहीतरी कोणाला झालं, एखाद्या शेतकऱ्याकडे पुरेपूर पैसा असतोय. डॉक्टर पहिल्यांदा गेल्यानंतर काय म्हणतोय, 40,000 भरा. किती भरा म्हणतोय, ऑपरेशन सुरू करतो नंतरचे, मग नंतर द्या. कारण की एकदा 40,000 भरले, त्याचा ऑपरेशनचा खर्च आला, बाकीचा खर्च तो कसा पण काढू शकतोय. मग त्यावेळेला एखाद्या शेतकऱ्याकडे 40,000 आहेत नाही. त्यासाठी ही संघटना कामाला येते. कुठला राजकीय येऊन तुम्हाला पैसे देणार नाही. राजकीय प्रत्येक माणसाला जर पैसे देत राहिला तर एवढ्या गावामधल्याला त्याला जमणार पण नाही आणि तो देणार पण नाही तुम्हाला. पण संघटनेचं एक महत्व सांगतो, इथंच बसलेल्यांनी 100-100 रुपये काढून दिले तर तुमचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का नाही? काल एक न्यूज आलेली तुम्हाला माहिती असेल, परवा दिवशी मंतुरकेचा एक मुलगा किडनी फेल झालेलं होतं. कुणाला माहिती आहे? त्याला मीच पुढे जाऊन आमच्या संघटनेकडून त्याला मदत केलेली आहे. आता हे झालं म्हणजे थोडक्यात माझा परिचय झाला. तर आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतोय. इकडं बघा, आपल्यामध्ये काय करायचं आहे, इथं हे खानापूरमध्ये एक संगोळी रायण्णाची म्हणून होती, श्री संगोळी रायण्णाची. त्याला फसवलं कुणी? ब्रिटिशांच्या टायमाला त्याला फसवलं कुणी? आपल्याच लोकांनी. कुणी? आपल्याच लोकांनी ब्रिटिशांना सांगून त्याला धरून दिलेलं आहे. तर ही याच्यामध्ये मी सांगायची गोष्ट काय आहे की समाधान सांगायलोय, जेही आता आपण इथून पुढे कार्य करतोय त्या कार्याची कुणालाही गोंद नाही व्हायला पाहिजे. बाहेर समजायचं नाही तुम्ही काय करणार. काय इकडची माणसं काही तिकडं जॉईन असतील, तिकडचे इकडं जॉईन असतील तर ते काय होतंय, जास्त पेटतंय. त्यासाठी आपण आज जास्त वेळ मी आता घेत नाही, कारण की आलेल्या कामाला ते काम करूया आपण. आणि तुम्ही जे आता काम करायला आहे प्रामाणिकपणे काम करायचं. ही जी रहित संघटना बसलेली आहे, या रहित संघटनेला सपोर्ट दिला तर ही रहित संघटना जेवढेही दिवस राहील तेवढे दिवस तुम्हाला ती सपोर्ट देईल. आणि त्या सपोर्टला मी सुद्धा उभे राहील. भलाही मी इकडं तिकडं थोडं कामामध्ये बिझी असेल, पण मी जाऊन परत येईल. तुम्हाला जे काही अन्न काही असेल सगळं पुरवेल मी, तुम्ही त्याची काही काळजी करू नका. पण त्यांनी इथं आलेत म्हणजे त्यांच्या बरोबर तुम्ही प्रामाणिकतेपणे हे तुमचा न्याय मागून मिळेल तोपर्यंत प्रामाणिक राहायला पाहिजे. आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा राहील असे मी इथं तुम्हाला आश्वासन नाही तर मी तुम्हाला सांगायला. थोडं मध्ये काम असलं तर मी जाईल, पण तुमचं जेवढं जेवायचं खावायचं सगळं तिथं बेळगावला जरी DC ऑफिसला जाऊ दे, कुठं जाऊ दे, तिथं मी तयार असेल. ठीक आहे, थोडं समजायला की नाही? समजायले ना? तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. आज इथे हे वडील तरी सिनियर सिटीजन बसलेले आहे. या सर्वांना मुलं बाळ तरी असतील नव्हे, युवा पिढी कोणतरी नातू बितू
कोणीतरी असतील तुम्ही युवा पिढी. आज इथे युवा पिढी आहे, आपल्या आया बहिणी बसले तिथे यांनी बसले. या मुलांनी सुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण काहीतरी रयत संघटनाच्या वतीने आपण स्ट्राईक करतो, काही करतोय, तुम्हाला न्याय मिळवायला जातोय, तेव्हा तुमची युवा पिढी बाहेर बसलेली राहते, कुठेतरी इकडे तिकडे भटकत राहते. ती फक्त आमच्या या मराठी लोकांची सांगायलोय. ठीक आहे. आता म्हटले सरांनी की मराठी आणि कन्नड करतात म्हणून राजकारणी लोक, बरोबर आहे त्यांचं, ऍक्च्युली बरोबर आहे. पण आमचे कन्नडचे जे आहेत ना रहित, जे कन्नडचे रहित आहेत ना, त्यांनी कुठल्याही स्ट्राईक मध्ये कुणाचंही कुठल्या नेत्याचं ऐकत नाही, सरळ येऊन बसतात. पण आपले मराठी लोक काय करतात, कुठलाही नेता त्याला सांगितलं हे जाऊ नको रे तिथं, भुतूर टाकतात. व तुला काय करणार आहे, काय करणार आहेत सांगा. कोर्टमध्ये तुम्हाला एक केस होईल, केस झाल्यानंतर तुम्हाला बेल भेटेल, यायचं जामीनला जायचं, काय काय फरक पडतोय एक छोट्याशा केसला. पण उद्या सकाळी तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलांसाठी तुम्ही न्याय हे करायला करते वेळी या केसचा विचार करायचा नाही. आपण आपली ताकद मागे का राहते, तर तुम्ही काय करताय, एकत्रित येताय, पण अर्धे जण तिथंच डायव्हर्ट होतात. कुठला तरी राजकारणी सांगतोय जाऊ नको तिथे, हे करू, तुम्ही बाजूला होताय, थोडेसे गावतात, त्यांच्यावरती मग ते अन्याय होते. ताकद त्यांची पुरत नाही. त्यासाठी एकत्र ताकदीन आज तुम्ही जेवढं बसलाय त्याच्यापेक्षा जास्त या आपली सुद्धा काय हे पाहिजे असेल, जर लोक असतील तर मी सुद्धा घेऊन येतो इथल्या इथं जवळ, काहीही त्याच्यात शंका नाही आहे. आणि जास्त तुमचा काय मी वेळ घेत नाही. पुन्हा एकदा कधीतरी आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. पण आज जे आपली खरोखर त्यांचे एक वेळ त्यांना जे आमचे रहित संघटना आलेले आहेत, खरोखर त्यांना मी रात्रंदिवस बघतोय, मी त्यांना रात्रंदिवस तुमचा न्याय मिळवून द्यायला जातात त्यांनी. आणि न्याय मिळून जाते वेळी प्रत्येकाचा डोळा असतो त्यांच्यावरती, प्रत्येक राजकारण्यांचा डोळा असतोय की हा माणूस आमच्या विरोधात. आता तुमच्यामध्ये सुद्धा कोणीतरी राजकारणी असतील तर ते सुद्धा विरोधपणा दाखवतील की त्यांच्यावरती हे याला कुठं बसवायचं, ह्यो का जायलाय तिथं, तो का जायलाय तिथं. पण तो काय करायलाय तुम्ही निवडून दिल्यानंतर त्याचं तुम्हाला समजत नाही आणि तो समजायला पण देणार नाही. पण तुम्हाला छोटीशी जर न्यायासाठी गेला तर तुम्हाला तो टार्गेट करणार आहे. आजपर्यंत खानापूर तालुक्यामध्ये हेच चाललेलं आहे. तुम्हाला फक्त कुठं यूज केलेला आहे, मतदान करते वेळी फक्त ह्या बोटाचा वापर करून घेतलेला आहे. तुम्हाला जायचं, मतदान करायचं, तिथं त्यांनी सभा घ्यायच्या, त्या सभेमध्ये बसवायचं आणि तुम्हाला बस तुमचा वापर करून मतदान झालं, संपलं. तेव्हा हे आपले रहित संघटनाच तुम्हाला मदत करतील. तर सर्व जे रहित संघटना आहे धन्यवाद करतो की तुम्ही आमच्या खानापूर तालुक्यामध्ये आलात आणि त्यांच्यासाठी हे करायला म्हणून खूप खूप आभार तुमचे. बाकी तुम्ही सर्वांनी आला आणि मी तुमच्या बरोबर कधीही आहे. काही कसलाही अडचणी येऊ देत, कधी पण मला अहोरात्री कधी पण फोन करा, मी तिथं उपस्थित असेल. कारण की मी कुठल्याही नेत्याच्या पाठनं फिरणारा नाही किंवा कुठल्याही नेत्याकडनं 2 रुपये घेणारा नाही. आजपर्यंत जे पण आहे माझी जेवढी सर्व्हिस, मी आर्मी मध्ये 20 वर्ष करून आल्यानंतर सुद्धा जेवढी मी पैसे काय आहे ते सगळं काय केलं नाही. मी जे माझं पेन्शन येते, बाकी सगळं बिझनेस वगैरे काय आहे, सगळे पैसे मी जनतेला लावून सोडतो. युट्यूब मध्ये मला बघू शकता. खूप खूप आभार सर, मला इथं बोलून मला मान सन्मान दिला आणि मला जे माझा पाहुणचार केला, मला 2 शब्द बोलायला दिला, त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद करतो. जय हिंद.